हा तुमच्या स्क्रीनवर दिसणारा दुधाच्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ नीट पहा. हे नष्ट केलं जाणारं दूध भेसळयुक्त आहे. या भेसळयुक्त दुधावर तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली आहे. या भेसळयुक्त दुधात काय काय मिक्स केलं गेलंय हे जर तुम्ही ऐकलत तर तुम्हालाही धक्का बसेल. या दुधात शॅम्पू, डिटर्जंट, डेअरी पावडर, पाम तेल यासह अनेक केमिकल मिक्स केले गेले आहेत. विचार करा, जर या दुधाचा किंवा या दुधापासून बनलेल्या चहाचा तुम्ही एक घोट घेतला तर तुमच्या आरोग्यावर त्याचा किती दुष्परिणाम झाला असता. परंतु तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे हे दूध नष्ट करण्यात येत आहे. राज्यभर कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या नेटवर्कवर FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. तसेच भेसळ करण्याची पद्धत आणि या आरोपींची संपूर्ण पुरवठा साखळी FDAने उघडकीस आणली आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी टाकलेल्या धाडीत तब्बल 1,47,93,945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 20,000 लिटर संशयित दूध देखील नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी 26 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या भेसळयुक्त साहित्याचा पुरवठा मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून होत असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. गुप्त तपासादरम्यान प्रशासनाने केवळ भेसळयुक्त माल जप्त केला नाही तर संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास केला आहे. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार असल्याचंही समोर आलं आहे. तसेच संदीप लोढा हा या व्यवहारातील सल्लागार असल्याचं देखील समोर आलंय. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.